आपण काय केलं, लोकल बुशिंग ज्या आहेत त्या जवळजवळ ऑर्डर करायच्या बंद केल्यात आणि फोकस केलं फक्त जेन्युइन JCBच्या ओरिजिनल बुशिंगवर. का? कारण की लाईफ चांगली असते, कॉस्टली आहेत मला पण मान्य, पण असा एक ग्राहक वर्ग पण आहे की फक्त तो जेन्युइन घेतो, किंमत वगैरे किती काय बघत नाही. आणि त्यातली त्यात जर त्या किमतीवर 21% डिस्काउंट भेटत असेल तर त्यांना परवडतं. आता ह्याच्यात बघा, ही KPCची पिन ब्युश किट आहे, बाहेर तुम्हाला 10,000 12,000पासून मिळते. 40,000ला डिस्काउंट करून साधारणपणे 32,000च्या आसपास जाईल, पण कस्टमर हे घेऊन जातात माझ्याकडनं. त्याच्यानंतर ही बकेटची पिन ब्युश किट आहे, ती पण साधारणपणे त्यात 2-3 मॉडेल असतात, 10,000च्या आसपास आहे. त्याच्यावर डिस्काउंट केल्यास तीसुद्धा 8,000च्या आसपास मिळते. बाकीची फ्रंट ॲक्सेलची जी किट आहे, एकची किंमत साधारणपणे 4,400, डिस्काउंट केल्यानंतर 3,500ला एका साईडची मिळते तुम्हाला. मग आता काही बाबतीत तर आफ्टर मार्केट आणि ओरिजिनलमध्ये किमतीत फारसा फरकच नाही, आणि काहीमध्ये आहेत पण त्याचा रिझल्ट चांगला आहे, 5-5 वर्ष टेन्शन नाही. त्यामुळं आपण काय केलं आहे की जास्तीत जास्त ओरिजिनल मटेरियलवर फोकस केलं आहे. आता ही बकेटची बुश झाली, एकदा टाकलं तर टेन्शन नाही. बाकीच्या 364च्या बुश झाल्या, बूमनोचची, ह्याच्या पिनासुद्धा आपण मागवल्यात. जर कोणाला JCBचं ओरिजिनल किटमध्ये मटेरियल पाहिजे असेल तर ते आपल्याकडे अवेलेबल आहे, आणि शिवाय त्याच्यावर आपण 21% डिस्काउंट देतो आहे.